आहे आणि इथे आपण बघू शकतो एक शाल इथे दिली गेली आणि एक मोमेंटो देखील दिला जातोय। त्यानंतर आपण बघू शकतो आंबिवली गावचे युवा उद्योजक संजयजी डोंगरे साहेब यांचा देखील शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर केला जातोय। मी सुनीलजी पाडेकर साहेबांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते करायचा आहे संजयजी डोंगरे साहेबांचा हा शाही सन्मान। सन्माननीय संजयजी डोंगरे साहेब यांचा आपण करूया भव्य सत्कार। आपल्या बाळामामा चषक म्हणजे सुरेशजी बाळामामा मात्र चषक 2024 LPL लाहे प्रीमियर लीग आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे या संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आणि यांच्या कमिटीच्या माध्यमातून सन्माननीय संजयजी डोंगरे साहेब आंबिवली गावचे युवा उद्योजक आणि नुकताच शुभागमन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आदरणीय संजयजी डोंगरे साहेब यांचा आपण करतोय या भव्य सत्कार आणि भव्य सत्कार करण्यासाठी आपण बघू शकतो यांच्या शुभ हस्ते केला जातोय। आणि आभार मानतो आणि तुम्ही क्रिकेटचा मनमुराद आनंद इथे घ्यायचा आहे। आपण मॅच कडे वळतोय इथे आपण बघू शकतो ही मॅच सारंगपुरी विपक्ष धामणी। आदित्य गोलंदाजी मार्ग आदित्य यावेळेस बॅट्समनला बॅकफुटवर आणलं। रॅपिड बन क्विकर बन भन्नाट वेगावर स्वार होऊन केली गेलेली बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे। जयेश विदे नेम अँड फेम टीम म्हणजे सारंगपुरी आई गावदेवी जिचा आशीर्वाद या सारंगपुरी टीमवर आहे ती टीम कधीही कोणत्याही टीमला अपसेट करू शकते। इट्स अ अंडरडॉग टीम। व्हॉट अ परफॉर्मन्स। रॅपिड वन अपील भरपूर मोठी अपील या ठिकाणी पाहायला मिळाली। आणखीन एक डॉट बॉल। तदनंतर आपण सत्कार सोहळ्याकडे वळतोय। बिरवाडी गावचे युवा उद्योजक योगेशजी बेरे साहेब यांचा आपण करूया आज शाही सन्मान। मी प्रकाशजी पाडेकर यांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हस्ते करायचं। मी सुनीलजी पाडेकर साहेबांना विनंती करेल की आपण योगेशजी बेरे साहेबांचा करायचा आहे अभव्य सत्कार। अथवा ओवी स्पोर्ट्स असो योगेशजी बेरे यांचं मुलाचं सहकार्य। व्हाईट बॉल आहे ओके। ज्यावेळेस सत्कार सोहळा चालू असेल त्यावेळेस स्पेशली पंचांनी जो निर्णय असेल तो तुमच्या स्वमतावर ठेवायचा आहे, तो कॅमेराकडे वळायचं नाहीये, लक्षात असू द्या। धावसंख्या अव्वल कवी पाहायला मिळाली 3। फुलटॉस होता ऑन साइडला टर्न केलाय। गुड फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली। शॉर्ट स्क्वेअर लेग झोन मध्ये एका हाताने त्या ठिकाणी चेंडू थांबवला, ब्रश झाला होता तरी देखील एकच धाव मिळणार। दामनीकरांना इथे भरपूर संघर्ष करावा लागतोय कारण प्रत्येक चेंडू अचूकता इथे पाहायला मिळाली। गोलंदाजी मार्कवर असणारा आदित्य जो आतापर्यंत अप्रतिम बॉलिंग करतोय, ज्याची बॉलिंग
ओव्हर दी विकेट ज्या वेळेस त्यांनी बॉल केले ते प्रत्येक चेंडू यॉर्कर पद्धतीने आतापर्यंत पडले गेलेत. वाईड यॉर्कर असेल आणि तदनंतर बघितलं तर स्लोवर यॉर्कर असेल, बॅट्समनला संधी नाही देत नाहीये. यावेळेस टॅप केलाय आपण बघू शकतो. डीपेक्षा कव्हर झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथून दूरवरनं आले, फील्ड केली, एकच मिळणार, एकेरी दावे समाधान. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आली फक्त एक सिंगल. अशा पद्धतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 5. वॉट अ बॉलिंग. सुपर 8 मधील ही तिसरी मॅच पाहायला मिळते. खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत सारंगपुरी टीमचा राहिला आहे, परंतु दामणीकर देखील काही कमी नाहीयेत. ही दामणीकर कधी मॅच मध्ये पुनरागमन करतील, आक्रमण करतील, अटॅक इथून करावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण झालं नाही तर गोलंदाज आक्रमण करेल आणि दामणीकरांना थांबू शकेल. 5 धावा. स्लोवर वन या ठिकाणी हाताळलं. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपण बॅटशी आहे. इथे डिक्लेअर झोन मध्ये एक धाव नक्की तिथे प्राप्त झाली. ज्या वेळेस आपण बघितलं तर स्कोअर ऑफ द विकेट, फाईन लेग झोन असेल, शॉर्ट थर्डमॅन असेल, स्वीपर झोन असेल, त्या क्षेत्रामध्ये बघितलं तर बंदिस्त जागा आहे आणि अशी असताना तुम्ही इथे व्ही शेप मध्ये खेळणं, मिड विकेट झोन पासून पुढे खेळणं, त्यासाठी तुम्हाला जास्त फिरून खेळता येत नाही या मैदानावर. या मैदानाचं डायमेन्शनच असं आहे, पाठीमागची जागा पूर्णपणे ही कव्हर केली गेली. डिक्लेअर झोन 6. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस हुक केलाय. हुक करत असताना चेंडूला पाठवून दिला डीप बॅकवर्ड. स्क्वेअर लेग झोन मध्ये मिळतील 2च धावा. डिक्लेअर झोन. फटका किती दमदार होता, परंतु तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये मारतो त्याला देखील महत्व आहे. बंदिस्त क्षेत्रामध्ये कितीही मारा फरक पडणार नाही. गोलंदाज म्हणेल कम ऑन गो फॉर इट, कारण इथे फुल टॉस. इथे बीट होतोय पूर्णपणे. बॅट्समन बॅटवर कनेक्ट देखील होत नाहीये. तर मोहन गोलंदाजी मार्कवर आहे. मोहनने आतापर्यंत अप्रतिम षटक या ठिकाणी हाताळले. धावसंख्या धावफलकावर इथे आपल्याला पाहायला मिळेल 8 ही धावसंख्या आहे. आतापर्यंत बॅट्समन इथे धामणीकरांचा निलेश 4 चेंडू डॉट बॉल खेळलाय. निलेशवर भरपूर प्रेशर निर्माण झालाय. असं होतं कधी कधी, चांगला खेळाडू देखील बीट होतो कारण गोलंदाजी मार्कवर अप्रतिम बॉलिंग केली आहे. स्लोवर वन अक्रॉस द लाईन, गॅप मध्ये सुसार वेगाने निघालाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे परफेक्ट गॅप सिलेक्शन पाहायला मिळालं. अलॉंग दी कार्पेट चेंडू इथे सीमारेषेचा वेध घेतोय आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो हाफ बॉलिंग करत असताना स्लग स्वीपर आलाय चौकार. The time, change the time. What a cricket. चांगला फटका. यावेळेस क्रॉस दी लाईन ऑन साइडला टर्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव, ती देखील चोरटी धाव इथे प्राप्त झाली आहे. अशा पद्धतीने रिस्की धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या धावफलकावर आपण बघू शकतो 13 धावा धावसंख्या फलकावर इथे पाहायला मिळत आहेत टीम धामणीकरांचा. कारण ही मॅच आपण पाहतोय, जी मॅच आपल्या समोर रंगली जाते tenniscricket.in आणि tennisgramincricket.in या वाहिनीच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. योग आपण संतोष नाणेकर ज्यांनी 2015-16च्या कालावधीमध्ये या चॅनलची सुरुवात केली आणि आज प्रामुख्याने बघितलं तर ओमकार सावंत यांची असणारी ही टीम, गौरव सावंत, ओमकार सावंत हे कव्हर करायचे दरवर्षी, परंतु ओमकार यावेळेस नाहीये. आज त्यांचे सहकारी इथे आम्हाला प्राप्त झालेत. गौरव सावंतची संपूर्ण टीम.
यावेळेस थोडंसं अपिश खेळलेत काउकॉर्नर झोन मध्ये जयेश आहे. जयेशच्या हातमधून जास्त दाबा तो कधी देत नसतो. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहेत, चांगले बॅटर आहेत, चांगले बॉलर आहेत. जयेश च्या माध्यमातून आतापर्यंत सारंगपुरी टीमने खूप चांगली कामगिरी केली. धावा झाल्या धावसंख्या फलकावर एकेरी धावेनी सन्माननीय आदरणीय सीतारामजी यांचा आम्ही करतो इथे मुख्य व्यासपीठावर भव्य शाही सत्कार. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. तुमचा इथे होर्डिंग, तुमचं बोर्डिंग आणि तुमचा शाही सत्कार केला जातोय. क्या बात आहे. चांगलं गोड व्यक्तिमत्व आमच्या सन्माननीय भाऊ बर्डे. आपण लवकरात लवकर यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. चौदा धावसंख्या धावफलकावर आहेत. 14 धावा धावसंख्या फलकावर आहे. आपण ही मॅच पाहतोय. सुपर 8 मधील दोन टीम्स आपल्या समोर आहेत. सारंगपुरी टीम आतापर्यंत बॉलिंग मध्ये अफलातून कामगिरी करते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आदित्य पुन्हा एकदा स्पेल मध्ये आलाय. तर लाहेगावचे विद्यमान नगरसेवक दिलीपजी वाघ साहेब, मी आपणास विनंती करेल की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. व्यासपीठावर येऊन आपण आसनस्थ व्हा आणि तदनंतर क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्या. दिलीपजी वाघ साहेब. युवा विद्यमान नगरसेवक लाहे. फुलटॉस, लॉक स्वीप, डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथून डीप मधून आले. गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. बॅकअप देखील चांगला पाहायला मिळाला. थ्रो देखील चांगला. एकच धाव प्राप्त होणार बॅट्समनला. धावणीकरांच्या धावा येत नाही येत. धमण्यांमध्ये असणार रक्त, सळसळणार रक्त इथे दाखवावं लागेल, कारण तुम्ही स्कोर कार्डवर धावा बनवणार नाही. पहिल्या 2 मॅच आम्ही बघितल्या, हाय स्कोर झाल्या. हाय स्कोर मॅच मध्ये हाय स्कोर मजा आली. ही मॅच लो स्कोर झाली, मजा कमी येऊ शकते. यावेळेस समोरच्या नेहमीच टायमिंग झालाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आले आणि कॅच उडाली. दुसऱ्याने घेता घेता त्यालाही नाही मिळाली. थ्रो कुठे केला? जिथे 1 नव्हती तिथे मिळाल्या. किती पंच? 3 का? 3 मिळाल्या. स्तब्ध, निशब्द सगळे झाले, कारण कॅच आपण बघू शकतो. सोपी कॅच होती ती. सोपी आणखीन सोपी केली होती, परंतु कधी कधी सोपी कॅच देखील सुटली जाऊ शकते. धामणी टीमला श्वास घेतला, वेळ मिळाला, श्वास घेतला, परंतु घेता घेता धावा देखील 3 मात्र प्राप्त केल्यात. या 3 धाब्यांनी धावसंख्या फलक पोहोचलं 18. तिसरं षटक आदित्य. पहिल्या षटकामध्ये देखील आदित्यने खूप चांगली बॉलिंग केली होती. पहिल्या षटकामध्ये आदित्यने दिल्या होत्या 5. दुसरं षटक ज्यावेळेस मोहनने हाताळलं त्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 10. यावेळेस थांबून खेळतात. फटका दमदार आहे आणि तिथे कॅच उडाली. मिड विकेट झोन मध्ये टिपलाय झेल. फलंदाज इथे झालाय दामणीकरांचा फेल. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ फिल्डिंग. सारंगपुरी टीम इथे मॅचला कंट्रोल करते.
सारंगपुरी टीमचा आदित्य जबरदस्त कामगिरी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 5च दिल्या, या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 4च दिल्यात. त्याही 4 पैकी मला वाटतं दुसरी विकेट येऊ शकली असती. 18 आणि फलंदाज आतापर्यंत बाद झालेत 1. शॉर्टपिच चेंडू होता, या ठिकाणी प्लेसमेंट करायला गेले परंतु चेंडू आणि फळीमध्ये संगम पाहायला मिळत नाही. क्षेत्ररक्षक आपण बघू शकतो विकेट किपरच्या माध्यमातून हा चेंडू फील्ड केला गेला आणि अशा पद्धतीने विकेट किपरचा वेध घेत असताना डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला चेंडू अधिनाथचा पाहायला मिळाला. न्यू बॅटर आलेत आणि न्यू बॅटर येत असताना गणेश पहिला चेंडू डिफेन्सिव्ह खेळलाय. यावेळेस स्टेट डाऊन द ग्राउंड, मिस टायमिंग आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले परंतु इथे कॅच नव्हे, हातातून चेंडू ड्रॉप झाला होता. इथे बॅकअप पाहायला मिळाले. इथे प्राप्त झाल्या 2 धावा. या 2 धाव्यांनी धावसंख्या फलक 20 वर पोहोचलाय. यावेळेस ऑफस्टमच्या फारच बाहेर सन्माननीय रघुनाथजी सावी साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरील आसनस्थवा रघुनाथजी सावी साहेब यांचं शुभ स्वागत आणि शुभ आगमन या सोहळ्यामध्ये झालेलं आहे. ओ रॅपिड वन टाकलाय, क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. आणि या यॉर्कर वर बॅट्समननी स्वतःची विकेट वाचवली आहे. लेग बाईटच्या स्वरूपात एक छोटी धाव मिळाली. षटक समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 22. शिरोळ संघाचे सर्व आमचे आदरणीय मित्र मतीनबाई शेख यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरून आपण आसनस्थ व्हा. आणि त्यांच्या समवेत त्यांचे मित्र बाबू शेख यांचं देखील शुभ आगमन झालंय. क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारा हा दर्दी खेळाडू, एक उत्कृष्ट नेतृत्व करणारा आयोजक करता मतीनबाई शेख यांचं इथे स्वागत असेल आमच्या खेळाडू कक्षामध्ये, आमच्या व्यासपीठावर, आमच्या प्रेक्षकांमध्ये, आमच्या व्यवस्थापन समितीमध्ये, आमच्या मंडळामध्ये आणि आमच्या क्रिकेटमध्ये. भरत आलेत. पहिला चेंडू फ्लॅटेड चेंडू हाताळला होता भरतने. इथे जास्त संधी दिली जात नाहीये बॅटरला. आणि इथे आपण बघू शकतो
आणि तदनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे वर्सेस दळखन ही मॅच देखील आपल्या समोर पाहायला मिळणार आहे. तर आजच्या जेवढ्या सुपर 8 मधल्या मॅचेस आहेत त्या खतरनाक मॅच पाहायला मिळाल्या. एकही मॅच वन साइडेड झाली नाहीये, फार क्लोज झाल्यात मॅचेस. शॉर्ट पिच चेंडू होता ऑफस्टमच्या बाहेर. आमचे ऑफिशियल पंच बसवडे या ठिकाणी कळवत आहेत की इट्स व्हाईट बॉल. अवंत सुरुवामध्ये आणखीन एक धाव संख्या फलकावर ऍड होईल. 24 लागल्या गेल्या. 24 धाव्यात आमनी संघाची धावसंख्या आहे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना आणखीन एक व्हाईट बॉल. बरचशी लाईन थोडीशी बरकटताना पाहायला मिळते. विकेट किपर स्वतः आलेत समजावण्यासाठी, सांगण्यासाठी. काहीतरी चर्चात्मक तिथेशी चर्चा देखील पाहायला मिळते. असं होतं ज्या वेळेस अनुभवी खेळाडू असतात ते नवोदित गोलंदाजाला सांगत असतात की कोणत्या लाईनवर, कोणत्या लेंथवर, कोणत्या प्रकारचा चेंडू हाताळला पाहिजे. इथे सांगितलं जातं आणि अनुभवाची शिदोरी इथे वाटली गेली. शॉर्ट पिच चेंडू स्लाइस केला पॉइंटच्या डोक्यावरनं गॅप मध्ये निघालाय आणि तिथे डिक्लेअर झोन मध्ये मिळतील 2 धावा. 25 आणि 2 27. 27 धावा धावसंख्या फलकावर इथे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना धावांचा आलेख बघितला तर 7.5 प्रति षटकामागे 7.50 सरने या धावा इतक्याही जास्त नाहीयेत. धावा तुम्हाला 55 ते 60 बनवाव्या लागतील. शॉर्ट पिच चेंडू मिस टायमिंग झाला. विकेट किपर चेंडूच्या खाली पोहोचलेत आणि कॉट बिहाइंड फलंदाज बाद. गुड चर्चा आणि चर्चेमधून मिळालेलं हे यश, कारण विकेट किपरनी सांगितलं होतं शॉर्ट पिच चेंडू टाकला तर यश मिळेल. बॅट्समनला जागेवर थांबवलं दामनीकर. आणखीन एक अडचणीत. 1 मोर विकेट इज डाऊन. तर सन्माननीय आदरणीय ग्राउंडचे मालक आमचे सासे दादा, सासे दादा यांचं देखील इथे सहर्ष स्वागत असेल. इथे पंचांनी थर्ड अंपायर घेतलेला आहे ना. बरं, डिसिजन इज पेंडिंग बघायचंय. आउट आउट. आमचे आदरणीय सीतारामजी सासे ग्राउंडचे मालक, त्यांचं देखील कौतुक. त्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा करण्यासाठी सहकार्य लाभलं. सीतारामजी सासे यांचा उदो असेल.
व्हाईट बॉल आलाय, बाईची 1, अशा मिळाल्या 2, अशा एकंदरीत धावा आपण बघू शकतो. या दुहेरी धावेनी धावसंख्या बलकावर 29. ओरपी चेंडू होता, यावेळेस ड्राईव्ह करतायत, ऑन ड्राईव्ह अलॉंग दी कार्पेट. चेंडू मिड विकेट वरनं कव्हर केला गेलाय. विकेट किपर गॅदर करण्यामध्ये थोडस पैसे ठरला. आमचे लाडके बंधू नितेश भोईर, एवन जोडी, निलेश भोईर, दोन्ही बंधू. प्रामुख्याने बघितलं तर नितेशचं प्रेम भरपूर वाढलंय, निलेशचं प्रेम हे न वाढता ते कमी झालेलं आहे. हे प्रकर्षाने ते जाणवत असतं. यावेळेस ऑन साईडला टर्न करत असताना मिड विकेट झोन मध्ये शॉर्ट मिड विकेटला फील्ड केले गेले. धामणीकरांना प्रथमतः कुठल्या तरी टीमने थांबवलंय आणि इथे बघू शकतो आपण 5 षटकांचा खेळ, 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 5 षटकांची मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला एकंदरीत धावा ऍटलीस्ट 45-50 पर्यंत तरी जावं लागणार आहे. तर मॅच मध्ये तुम्ही धामणी टीम फाईट करू शकेल. धामणी टीमला जर इथे या शेवटच्या ओव्हरमध्ये जर 4-5 धावा जर आल्या तर डेफिनेटली टीम सारंगपुरी जयेश ची टीम इथे जास्त वर्चस्व गाजवेल, कारण त्यांच्या टीम मध्ये जे खेळाडू आहेत ते आक्रमक आहेत. धामणी गावचे युवा उद्योजक योगेशजी भोईर साहेब, मी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर या आणि आसनस्थ व्हा. आपलं लाहे प्रीमियर लीग LPL सुरेश बाळामामा मात्र चषक 2024 मध्ये आई गावदेवी स्पोर्ट्स लाहेच्या माध्यमातून आम्ही करतोय. सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत, सविनय स्वागत असेल, प्रेमवर्धक स्वागत असेल आणि इथे भव्य दिव्य स्वागत असेल. कारण सीतारामजी सासे या व्यक्तिमत्वाने प्रामुख्याने आम्हाला दिलेलं हे भव्य दिव्य मैदान आणि त्या भव्य दिव्य मैदानावर होतोय सुरेश बाळामामा मात्र चषक 2024 म्हणजेच आपली डे नाईट फॉर्मॅट मध्ये असणारी LPL. सीतारामजी सासे, तुमचं देखील आभार आणि कौतुक. तुर्तास शुभ आगमन झालंय आमचे लाडके भगवान भोईर आणि त्यांच्या समवेत कल्पेशजी गायकवाड साहेब आणि भगवानजी भोईर साहेब. ओ स्टेट डाऊन द ग्राउंड, मिस टायमिंग झाला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आले. गुड कॅच, ऑस्ट्रेलियन नव्हे तर इंडियन स्टाईलने कॅच पकडली आहे, जबरदस्त कॅच पकडली आणि फलंदाज दामणीकर बॅक टू दी डगआउट. बॅट्समॅन शिरोळ गावचे युवा उद्योजक बाबू शेख यांचा आपण करूया हा भव्य सत्कार. आपण व्यासपीठाकडे वळत आहोत, सत्कार सोहळ्याकडे वळत आहोत. इथे मान्यवरांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते. LPL 2024च्या अंतिम रजनी या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये आज उपस्थित सर्व मान्यवरांचं आपण करतोय. सर्व व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मी A1 जोडी, A1 ब्रदर्स, निलेश आहे प्रीमियर लीग आणि व्यवस्थापन आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून केली गेलेली एक भव्य दिव्य हा सत्कार सोहळा इथे पार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर शिरोळ गावचे सर्व मदीनबाई शेख यांचा देखील आपण करूया हा भव्य सत्कार.
37 धावा धावसंख्या फलकावर इथे पाहावयास मिळत आहेत. आपण बघू शकतो आतापर्यंत संघर्ष तर चालूच आहे धामणी टीमचा. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना स्लोवर वन ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थ्रो इथे थोडासा बॅट पाहायला मिळाला आणि ओव्हर थ्रोची धाव इथे प्राप्त होणार. एकंदरीत पंच धावा किती या 2 आणि 3 मिळाल्या. ओके ओव्हर थ्रोची 1 अशा एकंदरीत धावा मिळाल्या 3 धावेने धावसंख्या फलक पोहोचलो 40 या धावसंख्या फलकावर. यावेळेस इनसाइड आउट फटका फसलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. हा क्षेत्ररक्षक म्हणजे सारंगपुरीची पूर्ण भिंत आहे. या भिंतीला कधी क्रॅक जाऊ शकणार नाही. जयेश विदेचा हा शिलेदार पकडतोय. सुंदर कॅच अप्रतिम कॅच. जबरदस्त फ्लड लाईट मध्ये अशा कॅचेस पकडणं फार कठीण असतं आणि आणखीन एक धामणी संघाला लागलाय झटका. अंतिम चेंडू आहे. तर आपण या इनिंगच्या एंड मध्ये आपण टॉसचा कार्यक्रम करणार आहोत. देविका स्पोर्ट दलखन आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे यांनी नाणेफेकीचा कोल करण्यासाठी त्वरित या चेंडू नंतर या इनिंग नंतर आपण जोडणार आहात. लक्षात असू द्या. चाळीस धावा धावसंख्या फलकावर आहेत. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू या इनिंगचा पाहायला मिळतोय. त्यानंतर आपण बघू शकतो सगळ्यात मोठी मॅच असेल पुढील मॅच देविका स्पोर्ट दलखन विपक्ष आई गाव देवी स्पोर्ट्स क्लब लाहे. दोन्ही बाजूने देवींचा अवतार पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे. 5 चेंडू झालेत. धावा की बॉल. धावा झाल्यात 40 झाल्यात. पहिली विकेट दुसरा चेंडू व्हाईट +1 तिसरा चेंडू 1 नंतर 2 नंतर 3 आणि विकेट. अशा पद्धतीने 5 चेंडू झालेत. अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. खर्डी युवा उद्योजक चिकन शॉपचे मालक आसिफभाई शेख यांचा आम्ही करतोय इथे भव्य सत्कार. आसिफभाई शेख जे आमच्या खर्डी कसारामध्ये चिकन व्यवसायासाठी भरपूर प्रसिद्ध आहेत. ते देखील या व्यासपीठावर आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर असं बा आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद इथे घ्यायचा आहे. अंतिम चेंडू इथे पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीने आपण बघू शकतो रनआउटची विकेट प्राप्त झाली. 1 धाव तिथे कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज अपयशी ठरले आणि अशा पद्धतीने धावफलक लागलं. 41 जिंकण्यासाठी कराव्या लागतील सारंगपुरी आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब सारंगपुरी टीमला 30 चेंडू मध्ये 42 आणि त्यानंतर शुभ आगमन व्हावं असं गोड व्यक्तिमत्व असनगावकरांना लागलेलं गोड स्वप्न आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब असनगाव या संघाचे
मी बाबूबाईंना विनंती करेल की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हा. तर देविका स्पोर्ट्स दळखंड या टीमने नाणेफेकीचा गोल जिंकलेला आहे आणि प्रथमतः दळखंड टीमचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. दळखंड टीम दरवर्षी इथे सुपर 8 पर्यंत पोहोचत असते. सुपर 8 नंतर सुपर 4 साठी ज्या वेळेस विचार येतो तर मला वाटतं हातामधल्या मॅचेस तुम्ही या मैदानावर गेली 4 ते 5 वर्ष मी पाहतोय तुम्ही सुपर 4 पर्यंत कधी पोहोचले नाहीयेत. या मॅच मध्ये समोरची टीम बघितली तर ती दरवर्षी या स्पर्धेमध्ये पहिल्या 4 मध्ये तर असतेच 101%. जशी आपण बघितली तर वाशाळा टीम असते त्या पद्धतीने समोरची टीम बघितली आहे होम टीम आहे. या समोर खेळत असताना कशा प्रकारचा अप्रोच म्हणजे कोणत्या स्ट्रॅटेजीने तुम्ही उतरणार आहात? भाऊ फळडेच्या टीमला थांबवण्यासाठी काय तुम्ही या प्लॅनिंग केलेलं आहे? 40-45 रनापर्यंत रोखू. त्यांच्यामध्ये असणारे शिलेदार आहेत. गोलंदाजी कशा प्रकारची असेल? चांगले बॅटिंग लाईन चांगले त्यांचे. दरवर्षी मॅच बघतो त्यांचे. मॅच बघून चालणार नाहीये आता प्रत्यक्षात वळावं लागेल. भाऊ फळे नाणेफेकीचा गोल तुम्ही जिंकला असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बॅटिंग करायची किती धावा 5 षटकांमध्ये लगवणार की ज्या टीम दळखणकरांना तुम्ही अडचणीत आणू शकता? 50+ 50+ करू. दरवर्षी तुम्ही सुपर 8 क्रॉस करून सुपर 4 मध्ये येता बक्षीस मारता. या वर्षी काय वाटतं? नक्कीच प्रयत्न तर करूच बक्षीस मारायचा 1 नंबर. यावर्षी टीम मध्ये असे काही बदल? 2-3 बदल झालेले. 2-3 नवीन पोरांना चान्स भेटलेले. Thank you very much. News from here, the Tosca boss, Dhalkan team was elected to field pass and invited team for Lahe, home team for the batting. Thank you very much. Over to you, the coin box, the legendary, my brotherhood, Somnathji Khade sir. Thank you. धन्यवाद. थँक्यू सो मच दत्ता फर्डे सर, ज्यांना मित्रांनो आपण या स्पर्धेच्या निमित्तानं आज ऐकताय आणि खऱ्या अर्थानं 4 चंद्र या संपूर्ण स्पर्धेला लावतायत. यावेळेस पहा आडव्या बॅटनं दिलाय तडाखा. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. दर्जेदार प्रहार. चेंडू सीमा पार. चौकार. आहेत 42 धावा आणि सुरुवात जर आपण पाहाल तर या ठिकाणी दमदार करतायत. धावफलकावरती 6 धावा पहिल्या 2 चेंडूंवरती जोडतात. ओळखला जातो 42 धावा रोखण्याची ताकद त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. निश्चितच टॉप 8 मध्ये पोहोचल्यानंतर टॉप 4 मध्ये जाण्याचं स्वप्न आणि मेगा फायनल खेळण्याचं स्वप्न प्रत्येक संघाचं असतं. या अनुषंगाने हे 2 संघ मैदानावरती खेळतायत. संघ आपल्याला पाहायला मिळतोय एका बाजूने साई स्टार धामणी आणि त्यांना फाईट देतोय संघ समोरून आई गावदेवी सारंगपुरी. विलास राईट आर्म ओव्हर. या चेंडूवर पहा मिस टायमिंग स्ट्रोक. त्या ठिकाणी चेंडू जातोय डिक्लर झोनच्या दिशेनं. एक सिंगल येईल. एका धाबेची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 7 या आकड्यावरती. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती. साई स्टार धामणी संघासाठी विलास षटक क्रमांक पहिला हाताळतोय आणि निश्चित अद्यापपर्यंत पाहिलं तर 7 धावा खर्च झाल्यात. सलामीची जोडी मोहन आणि आदित्य हे 2 सलामीचे फलंदाज सलामीवीर बॅट्समन मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त झुंज या 2 संघांच्या दरम्यान पाहायला मिळेल. कारण एका बाजूने आपण पाहाल तर चिकाटी आणि जिद्दीसाठी ओळखली जाणारी टीम साई स्टार धामणी आणि त्यांना समोरून फाईट करतेय संघ जायंट किलर सारंगपुरी संघ मैदानावरती. बनवायचे आहेत 42 धावा आणि निश्चित सुरुवात जर आपण पाहाल तर 7 धावा धावफलकावरती जोडल्यात. हा चेंडू पहा फुलटो चुकीचा चेंडू आणि या चेंडूला मैदानात थारा नाही. जबरदस्त टो लावलाय. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आई गावदेवी सारंगपुरी ठोकलाय हा दमदार षटकार. षटकार येतोय. 6 धावांची मोहर या चेंडूवरती उमटवतायत. स्कोर कार्ड वरती तब्बल 15 धावा 13 धावा 13 धावा. षटकार येतोय. दमदार फटकेबाजी या ठिकाणी सुरुवात करतायत बॅट्समन आदित्य आणि आदित्यनं टोलावलेला हा षटकार आपण पाहताय. मोहन आणि आदित्य या 2 फलंदाजांच्या
खांद्यावरती सलामीची जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी लीलया पार करतायत. या वर्षीच्या हंगामात प्रचंड फॉर्म मध्ये असणाऱ्या दोन टीम मैदानावरती, एका बाजूनं धामणी आणि दुसऱ्या बाजूनं संघ सारंगपुरी. या चेंडूवर पहा खेळलेला फटका त्या ठिकाणी मिड ऑफचा फिल्डर जातोय, अडवतोय, स्टॉप दिलाय आणि या दरम्यान एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. एक सिंगल आली. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. निश्चित आपण पाहताय थोडासा खेळाडू मैदानात जायबंदी झालाय. धामणी गावचे उद्योजक योगेश भोईर साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. योगेशजी भोईर, धामणी गावचे युवा उद्योजक, मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या दरम्यान चेंडू चुकीचा टाकलाय, वाईट बॉलचा इशारा करतायत, पंचांचा इशारा वाईट बॉल. एका धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड 15 वरती जाऊन पोहोचलंय. षटक पहिलं थोडंसं लांबणीवरती आणि महागडं यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. विलासचा हा चेंडू पहा, आउटसाइड द स्टंप पिच केलं, थोडंसं आतमध्ये घेतोय. हा चेंडू चांगला आहे, टप्पा चांगला पाहायला मिळाला. षटक पहिलं या ठिकाणी संपन्न होत आहे. धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर आई गावदेवी सारंगपुरी संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा. थँक्यू. चेक करायचा. तदनंतर खर्डी गावचे युवा उद्योजक, महान असे उद्योजक आणि अनुभवी आसिफ दादा यांचं देखील आपण करूया, जे चिकन शॉप मालचे चिकन शॉप या व्यवसायाचे मालक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रामुख्याने बघितलं तर या संपूर्ण खर्डी परिसरामध्ये चिकन वाटप देखील होत असतो. त्यांच्या माध्यमातून भरपूर सेवा देखील पुरवली जाते. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आहे, सामना सुरू करायचा आहे. ज्ञानेश्वरजी भोईर, मी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आसिफ दादा यांचं करायचं या भव्य सत्कार. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे यांनी पुरस्कृत केलेली मोमेंटो अलॉंग विथ टी शर्ट आकर्षक या ठिकाणी आसिफ दादा यांना दिला जातोय. हे प्रेम आहे आणि हे प्रेम असंच वाढत राहावं. खडी परिसरामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर चिकन व्यवसायामध्ये आसिफ दादांचं हात कोणी धरू शकणार नाहीये, असे गोड व्यक्तिमत्व त्यांचं देखील होतोय. थँक्यू. धन्यवाद. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करूया. या ठिकाणी षटक क्रमांक पहिलं सांगता झाली. धावफलकावर 15. या चेंडूवर पहा, आडव्या बॅटनं फटका खेचलाय. त्या ठिकाणी चेंडू जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 2 धावा येतील, धावफलकाला जोडल्या जातील. एकंदरीत पाहिलं तर स्कोर कार्ड 17 वरती जाऊन पोहोचलंय. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती जोडतायत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी फलंदाजी करत असताना मोहन आणि आदित्य या 2 फलंदाजांनी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पार पाडली आहे. 17 धावा बिनबाद करतायत. चांगली सुरुवात. बॉल
राहुल सासे त्या ठिकाणी गेलेला चेंडू जो आहे तो मैदानात पाठवायचा आहे. राहुल सासे दोन धावा आलेल्या आहेत आणि या दोन धावा धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकले ते 17 वरती. 17 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेला 15 धावा होत्या. सलामीची जोडी अजूनही खेळती आहे. धावफलकावरती आहेत अद्यापपर्यंत त्या एकंदरीत 17 धावा. षटक 2 ला सुरुवात. गोलंदाज विलास गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज विलास षटक क्रमांक 2 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 17 धावा धावफलकावरती बनवायच्या आहेत त्या 42 या ठिकाणी फलंदाजी करत असताना आई गावदेवी सारंगपुरी या संघाला हा सामना मैदानावरती आपण पाहताय. सारंगपुरी विपक्ष त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. धामणी या दोन संघांच्या दरम्यान दुसरी धाव धोक्याची आहे आणि हा धोका इथं पत्करला होता आणि धोकादायक ठरत असताना फलंदाज माघारी परततोय. लागलेला मोठा धक्का. फलंदाजाला धावबाद. बिग विकेट बिग लॉस. या दरम्यान जर आपण पाहाल तर धावफलकावरती आहेत 18 धावा बनवायच्या आहेत त्या 42चं टार्गेट आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना इथं गरज होती का दुसऱ्या धावेला धावण्याची हा प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल. फलंदाज माघारी परतलाय. बॅट्समन आदित्यचा खेळ या ठिकाणी संपलाय. 9 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. गरज होती का धावबाद होण्याची आणि निश्चितच हा प्रश्न स्वतःला विचारेल यावेळेस नवीन फलंदाज मैदानावरती. मोहन आणि भरत. मोहन आणि भरत. हा चेंडू सुंदर आहे. पुन्हा एकदा यष्ट्यांचा वेध घेत असताना मॅच मध्ये ट्विस्ट. झुंजार टीम म्हणून ओळखली जाणारी टीम आहे साई स्टार धामणी. फलंदाजाला माघारी पाठवलंय. आल्या पावली. फर्निचर डिस्ट्रॉइड. दांडीगोल. व्हायचं आहे. LPL मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आणि लाहे ग्रामस्थांचं दमदार आयोजन. सुरेश अर्थात बाळ्यामामा म्हात्रे चषक लाहे प्रीमियर लीग स्पर्धेचा दिवस रात्र फॉर्मॅटचा आजचा शेवटचा अंतिम दिवस या ठिकाणी पार पडतोय. रात्रीच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पदार्पण करतोय. आजच्या दिवसाची ही नॉकआउटची तिसरी मॅच मैदानावरती आपण पाहत आहे. पहिला सामना जिंकला तो आपण पाहिला असेल टीम दहिगाव. आई गावदेवी दहिगाव संघानं सामना जिंकला. दुसरा सामना जिंकला. टॉप 4 मध्ये दाखल झाले ते सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा. हा तिसरा सामना मैदानावरती चालू आहे आणि साई स्टार धामणी संघानं सुद्धा संकेत दिलेत. 2 फलंदाजांना माघारी पाठवलेत आणि संघर्षाचे संकेत या ठिकाणी देत असताना गोलंदाज विलास टाकतोय जबरदस्त गोलंदाजी. षटक दुसरं चालू झालंय. धावफलकावरती स्थिरावलेलं धावफलक आहे 18. षटकाची जबाबदारी गोलंदाजाच्या खांद्यावरती देत आहेत विलास आणि अप्रतिम दर्जाची गोलंदाजी राहिली आहे. या चेंडूवर पुन्हा एकदा संधी निर्माण केली होती. हा झेल ड्रॉप. संधीचं सोनं करायचं असतं मित्रांनो. कदाचित हा झेल पकडणं गरजेचं होतं. झेल पकडा मॅच जिंका असं सोपं सूत्र असतं. संधी मित्रांनो नेहमी मिळत नसते याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. हा झेल ड्रॉप आणि फलंदाजाला मिळालंय जीवनदान. त्याचबरोबर एक सिंगल धाव सुद्धा येईल. धावफलकावरती 19 धावा. गोलंदाज मेहनत करतायत. ज्या वेळेला झेल सुटतात त्यावेळेला गोलंदाजाचं मोरल डाऊन होत असतं मित्रांनो. या ठिकाणी सिंगल आली. एक सिंगल आली. एक धाव धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलंय ते 19 या धावसंख्येवरती. गोलंदाज विलास चांगली गोलंदाजी करतोय.
एका धावेची मदत आली आहे. स्कोर कार्ड पुढे सरकलंय. स्ट्राईक एंड वरती मोहन, मॅन फ्रॉम सारंगपुरी, स्ट्राईक एंड वरती. या चेंडूवर आडव्या बॅटनं खेळतायत, त्या ठिकाणी चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 धावांचा इशारा येतोय. पुन्हा 2 धावा येतील, धावफलकाला जोडतायत आणि या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड पुन्हा एकदा पुढे सरकेल. जाऊन पोहोचलं ते 21 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू आहे. बनवायचे आहेत 42 धावा. अर्धा रस्ता या ठिकाणी पार करतायत. अजून अर्धा रस्ता इथून पार करायचा आहे. 21 धावा धावफलकावरती जोडतायत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना या 21 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती मोहन, गोलंदाजी करण्यासाठी विलास आलाय. हे षटक जर आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगल्या गोलंदाजीची गरज आहे आणि अशा वेळेला टप्पा चांगला पाहायला मिळाला. मात्र त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय तो डिक्लेअर झोनच्या दिशेनं. 2 धाबा येतील. चांगली फटकेबाजी, कॅल्क्युलेटेड क्रिकेट मैदानावरती पेश करतायत बॅट्समन मोहन आणि गावदेवी सारंगपुरी. हा संघ विजयाच्या दिशेनं आगेकूच करण्याच्या तयारीत. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं तर 23 धावा अद्यापपर्यंत जोडतायत. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती आहेत 23 धावा. साहेब यांच्या वतीनं 555 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या दिवसापासून मित्रांनो हे पारितोषिक या ठिकाणी सर्व संघांसाठी दिलं जात आहे. रघुनाथजी साळवी मान्यवरांच्या माध्यमातून हे पारितोषिक आणि 3 विकेटसाठी मतीनबाई शेख शिरोळ गावचे युवा उद्योजक साहेबांच्या वतीनं सुद्धा 555 रुपयाचं पारितोषिक. धामणी संघासाठी या ठिकाणी समोरच्या दिशेला हा झेल आता मात्र टिपलाय. जागा सोडली नाही भावानं. आता मात्र झेल टिपलाय. फलंदाज माघारी पाठवला जाईल. अजून एक धक्का लागलाय टीम सारंगपुरीला. क्या बात है सीतारामजी दादा, डान्स होऊ द्या. येऊ ना बात. धन्यवाद, थँक्यू सो मच. ज्यांचं हे मैदान आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे ही आपल्याला संपूर्ण स्पर्धा खेळायला मिळते, सीताराम दादा आपला आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. या ठिकाणी आपण आलात, या ठिकाणी आपल्यामुळं हे मैदान मिळालंय. व्यासपीठ खरा मान सन्मान दिला जाईल. सन्माननीय आदरणीय सीतारामजी सासे दादांचा होतोय भव्य सत्कार. सीताराम दादा सासे, क्या बात आहे. सीताराम दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आज खऱ्या अर्थाने या संपूर्ण मैदानावर सीताराम दादांसाठी देखील एक गाणं झालं पाहिजे. क्या बात आहे.
धन्यवाद सीताराम दादा सासे, आपलं आभार आम्ही व्यक्त करतोय. चला सामना चालू करायचा आहे. या ठिकाणी षटक तिसरं चालू झालंय. पहिल्या चेंडूवरती दिलाय धक्का. फलंदाज जयेश मैदानावरती येत आहेत. यावेळेस हलक्या हातानं प्लेस केलंय आणि एक सिंगल कंप्लीट करतायत. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाही. एकेरी धावेचं योगदान येईल. धावफलक पुढे सरकलेला आपल्याला पाहायला मिळेल. ते 23-24 या धावसंख्येवरती. मतीनबाई शेख यांच्याकडनं 3 विकेटसाठी रोख रक्कम 1000 रुपये धामणी टीमच्या गोलंदाजांसाठी. विकेट हॅट्रिक साठी मतीनबाई शेख यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी धामणी टीमसाठी लागलेलं आहे. गोलंदाजी करत असताना जबाबदारी मुकेशच्या खांद्यावर दिली आहे. चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल. या चेंडूवर आक्रमण चढवलंय, लांबी गाठलीये का? प्रॉपर टायमिंग फटका. स्लॉक स्वीपचा नजराणा पेश करत असताना स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट. मिड विकेट बाउंड्रीला सलामी. इट्स अ मायटी हिट. षटकार. सात का येतोय आणि निश्चितच षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरकतंय. ते 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती. जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग मोहनच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळतीये. विजयाच्या दिशेनं आगेकूच करतायत. या चेंडूवर सुद्धा आडव्या बॅटनं दिलाय तडाखा. त्या ठिकाणी चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. पुन्हा एकदा जाईल 2 धावांसाठी. फटका चांगला. 2 धावा येतील, स्कोर कार्डला जोडल्या जातील. या 2 धावांची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 34 या 32 या धावसंख्येवरती. 32 धावा धावफलकावर. 32 ऑन द बोर्ड. बनवायचे आहेत 42 आणि अजूनही जर विचार केला तर 10 धावांचं लक्ष्य पार करायचंय. धामणी टीम संघर्षासाठी ओळखली जाते. या चेंडूवर पुन्हा एकदा चांगला चेंडू, बॅटची एज आणि त्या ठिकाणी विकेटच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मुकेश गोलंदाजी करत असताना षटक थोडंसं संमिश्र राहिले. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक षटकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे. या षटकामध्ये एकंदरीत 9 धावा आल्यात. यावेळेस हा फटका खेचला. त्या ठिकाणी चेंडू जातोय तो षटकारासाठी. दमदार प्रहार. षटकार. व्हायचा आहे. शिरोळ गावचे उद्योजक बाबू शेख साहेब यांच्या माध्यमातून आयवा झेल साठी 222 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. बाबूभाई शेख उद्योजक शिरोळ मान्यवरांच्या माध्यमातून आयवा झेल साठी 222 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. 4 धावांची आवश्यकता विजयासाठी. विजयाच्या जवळ, विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी सारंगपुरी. निश्चितच फाईट चांगली दिली धामणी संघानं. निश्चित अजून खेळतायत, फाईट देतायत. गोलंदाज मुकेश. यावेळेस हा फटका खेळतायत. सिंगल धाव पूर्ण करतायत. आता मात्र जयेशला माहिती आहे सामना हातात आला आहे आणि धामणीकर सुद्धा संधी देत आहेत. पुन्हा 2 धावा येतील. धावफलकावरती जोडतायत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते जाऊन पोहोचेल ते 40 वरती. 40 ऑन द बोर्ड. 2 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी. स्वतः जयेश खांद्यावरती जबाबदारी घेत आहेत आणि अप्रतिम दर्जाचं क्रिकेट मैदानावरती पेश केलं. फिल्डिंग, गोलंदाजी आणि फलंदाजी या तिन्ही आघाड्यांवरती निश्चित आघाडीवर राहिली आहे टीम सारंगपुरी या मॅच मध्ये. या चेंडूवर सुद्धा बॅटची एज. चेंडू जातोय डिक्लेअर झोनच्या दिशेनं आणि स्कोरर लेवल इक्वल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेची गरज विजयासाठी. विजयाच्या समीप जवळ जात आहेत. अतिशय डामडवलामध्ये हा सामना पार पडत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी अद्यापपर्यंत राहिली आहे दोन्ही संघांची.
एक सिंगल धाब्याची गरज आहे इथून या चेंडूवरती या षटकामध्ये मॅच फिनिश होईल काही आपल्याला पाहायचंय. गोलंदाज गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकासाठी शेवटच्या एका धाबेसाठी या ठिकाणी प्रयत्न केला जाईल आणि ही सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. विजयी होत आहे टीम आई गावदेवी सारंगपुरी. टॉप 4 मध्ये दाखल. सेमीफायनल मध्ये आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आणि धामणी संघाचं सुद्धा गोड कौतुक करूया. जबरदस्त खेळ त्यांचा सुद्धा पाहायला मिळाला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मोहन, मॅन फ्रॉम सारंगपुरी, मॅन ऑफ द मॅच.